योग्य बेण्याचा वापर, हे बेणं हा पहिली गोष्ट आहे ऊसामध्ये, त्याचं एकदम योग्य बेण्याचा वापर व्हायला पाहिजे. त्याच्यानंतरचं कारण आहे की तणाचं वेळेवर नियंत्रण न करणं. बरेचसे शेतकरी मोठं तण होईपर्यंत आपण तणाचं वेळेवर नियंत्रण करत नाही. ऊसामध्ये सगळ्यात जास्त जर नुकसान होत असेल 40 ते 50% तणामुळं नुकसान होते. आणि तेच आपलं त्याच्यामध्येच आपलं थोडंसं बदल करावं लागेल, कारण की जास्त मोठं तण झाल्याच्या नंतर नियंत्रण केलं तर तोपर्यंत तुमचं नुकसान होऊन जाते. त्याच्यानंतर अंतर, हे आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे की ऊसामध्ये अंतर कसं असायला पाहिजे. बरेचसे शेतकरी अंतर कमी ठेवतात, जसं तुम्हाला सांगितलं 3 फूट, 2.5 फूट, 3.5 फूट. जर कसं आहे की अंतर जर आपलं चुकलं तर कसं आहे की फुटव्याची संख्या खूप वाढेल आणि खाऊन पिऊन मरणारी फुटव्याची संख्या जास्त राहील आणि त्यामुळं आपल्याला जेवढे फुटवे पाहिजे आहे ते मिळणार नाही. तर ह्या सर्व कारणामुळं कसं आहे की ऊसाची उत्पादकता कमी झालेली आहे. तर याच्यामध्ये जर आपण बदल केला तर कसं आहे की आपण ही 100 टन एकरी उत्पादन आपण काढू शकतो. आता पहिलं जे तुम्हाला सांगितलं होतं की सेंद्रिय कर्ब कमी आहे, सेंद्रिय पदार्थाचा वापर कमी आहे. आपली जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्ब कमी असेल, 0.4 असेल, माती परीक्षण करायला पाहिजे, तर तुमचं 40 टन ऊस निघाल. 0.5 असेल तर 50 टन निघाल. 0.6 असेल तर 60 टन निघाल. कमीत कमी 1% सेंद्रिय कर्ब जर असला तर कसं आहे की आपण 100 टन गाठू शकतो पुढचं नियोजन करून. जर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थच नाहीये, जीवाणूच नाहीये, तुम्ही काही जरी केलं तर मग तुमचं उत्पादन निघणार नाहीये. तसं जमिनीमध्ये जास्तीत जास्त 5% काही ऑर्गॅनिक कार्बन असते, पण आपल्याला 1% जरी असला तर आपण 100 टन गाठू शकतो. मग याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? सेंद्रिय खताचा वापर करायला पाहिजे, शेणखताचा वापर करायला पाहिजे, गांडूळ खताचा वापर करायला पाहिजे, हिरवळीचं खत बेरूड यांचं हे घ्यायला पाहिजे. हे खूप चांगलं आहे हिरवळीचं खत. हे जर घेतलं तुम्ही 45-50 दिवसाच्या दरम्यान फुलं आले त्याला गाळून टाकलं तर खूप प्रमाणात सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीमध्ये तयार होतात. तर ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही तुमचं माती परीक्षण करा, त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब तुम्हाला सापडेल 0.4, 0.5, एखाद्याकडे 6. जे आपल्याला आजोबांनी जी शेती दिली होती त्यावेळेस सेंद्रिय कर्ब किती होता आणि आपल्या आता याला आपण मुलाला देणार आहोत तिथं आपण सेंद्रियवर किती राहणार आहे, याची आपण काळजी विशेष घ्यायला पाहिजे. हे आपली इन्व्हेस्टमेंट आहे, याच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर पुढं शेती करणं सुद्धा अवघड होणार आहे. त्यामुळं हे सेंद्रिय पदार्थावर विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितले होते की बेण्याचं योग्य वापर. आता बेणं कसं असावं? रसरशीत बेणं हे जे आहे रसरशीत असायला पाहिजे आणि त्याचा डोळा जे आहे ते फुगलेला असलं पाहिजे. आखूड कांड्याचं बेणं अजिबात वापरायचं नाही. आखूड कांडे कधी कधी होतात, खत कमी पडले, पाणी कमी पडलं तर आखूड कांडे होतात. तसं बेणं अजिबात वापरायचं नाही. लोकरी मावा आलेलं बेणं अजिबात वापरायचं नाही. तुरा पडलेलं बेणं अजिबात वापरायचं नाही. धसी पडलेलं बेणं अजिबात वापरायचं नाही. खोड्याचं तर अजिबात जमत नाही. मग बेण्याचं वय कसं असायला पाहिजे? 9 ते 11 महिन्याचं बेणं असायला पाहिजे. 9 पेक्षा खाली बी नाही आणि 11 महिन्याच्या वरचं बी बेणं असायला नाही पाहिजे आहे. रसरशीत सशक्त बेणं असायला पाहिजे. डोळा त्याचा फुगलेला हिरवगार असायला पाहिजे. असं बेणं निवडायला पाहिजे. मग त्याची टिपरी तयार करताना आता कोणी 3 डोळे लावते, कोणी 2 डोळे लावते, कोणी 1 डोळा लावते. पण जवळपास आता आपण 2 डोळेवरच आलेलो आहे, बरोबर आहे. तर 2 डोळ्याची टिपरी तयार करताना आपल्याला काय करायला पाहिजे? डोळ्याचा वरचा भाग कमी आणि खालचा भाग जास्त पाहिजे आहे. त्याला जे अन्नद्रव्य मिळते ते खालून मिळते. तर ह्या पद्धतीचं आपल्याला बेणं निवडायला पाहिजे. बेणं ही पहिली गोष्ट आहे. हे जर तुमचं व्यवस्थित असलं तर काय होईल? तुमची उगवणशक्ती चांगली होईल, फुटवा चांगला निघाल आणि ऊसामध्ये उत्पादन तुमचं 100% वाढणार आहे. याच्यामध्ये गडबड नाही असायला पाहिजे आहे. तर हे झालं बेण्याचं हे योग्य प्रकारे अशा पद्धतीने निवडायला पाहिजे. त्याच्यानंतर आता आपण बेणं निवडलं, त्याच्यानंतर बेणे प्रक्रिया ही खूप महत्त्वाची आहे. बरेचसे शेतकरी बेणे प्रक्रिया करत नाहीये, कंटाळा करतात. का कंटाळा करतात माहीत नाहीये, पण बेणे प्रक्रिया करायला पाहिजे. जसं आपण सोयाबीनला बीज प्रक्रिया करतो. कशामुळं करतो? की रोग आणि याचा किडीचा प्रादुर्भाव पुढे राहू नये, खोड किडीचा प्रादुर्भाव राहू नये, त्याला चारकोल रॉट येऊ नये म्हणून आपण सोयाबीनला बीज प्रक्रिया करतो. तर हे काय असते? बीज प्रक्रिया म्हणजे बियाणाचं लसीकरण असते, की भविष्यात जे येणारं नुकसान आहे, भविष्यात जे येणारे
रोग आहे, किडी आहे, त्याचं नियंत्रण सुरुवातीपासूनच जर आपण केलं तर कसं आहे की भविष्यात त्याच्यापासून नुकसान होत नाही. त्यामुळं बेने प्रक्रिया करणं खूप खूप अत्यंत अत्यंत आवश्यक आहे आणि सोपं आहे. महागाचे काही औषध नाही आहे, काय नाही आहे. थायफोनेट मिथाइल प्रिझम जे येते ते घ्यायचं 2 ते 3 ग्राम 1 लिटरला. क्लोरोसायपर किंवा प्रोफेनोफॉस सायपरमेथ्रिन हे घ्यायचं 2 ते 3 मिली. त्याच्यानंतर इन्स्टंट चुना घ्यायचं 2 ग्राम, शक्तीला खूप चांगलं काम करते. त्याच्यानंतर अजून थोडंसं जर खर्च करत असाल तर ह्युमिक ॲसिड चांगल्या कंपनीचं. ह्या सर्वांचं मिश्रण करून 100 लिटरचं पाणी घेतलं ड्रममध्ये आणि त्याच्याप्रमाणे हे 1 लिटरचं जे प्रमाण सांगितलेलं आहे याला गुणिले 100 केलं तर ते 100 लिटर द्रावणाचं तयार होऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये बेनं मग काय करायला पाहिजे, 10 ते 15 मिनटं बुडवून ठेवायचं आणि त्याच्यानंतर लागवड करायला पाहिजे. जर हे केलं तर तुम्हाला जे कांडी कीड आहे, जे लोकरी मावा आहे, जे कानी रोग आहे, ह्या रोगापासून कसं ऊसाला कीड आणि रोग बऱ्याच प्रकारचे येतात, पण आपलं दुर्लक्ष असते. ते कशामुळं, आपल्याला काही 100 टन काढायचं नसतं, आपलं क्षेत्र जास्त आहे, आपण 20 एकर लावलेलं आहे, 10 एकरवाले 30-40 टन काही नाही केलं तरी ते देणारच आहे. त्यामुळं आपण ह्या गोष्टी करत नाही. तर आपलंच काय चालू आहे, 100 टनाचा फॉर्म्युला, त्याच्यासाठी ह्या गोष्टी करावं लागतात. तर आता हे बेने निवड झाल्याच्या नंतर दुसरं जे येते की लागवड करायची आपल्याला. आता लागवडी 2 प्रकारची आहे. कोरडी लागवड आहे आणि ओली लागवड आहे. तर बहुतांशी शेतकरी कसं आहे की ओलीच लागवड करतात. सरी पाणी भरून टाकतात आणि त्याच्यानंतर बेनं दाबतात. पण कसं आहे की तसं केल्याच्या नंतर ओली केलं तर नुकसान काय होते, बेनं खाली जाते. 4-5 इंच मस्तपैकी खाली जाते आणि त्याला उगवायला टाईम लागते. त्याचा डोळा बी खराब होते. जर कसं आहे की ज्याची मध्यम आणि भारी जमीन आहे, तिथं त्यांनी कोरडी लागवड जर केली तर कसं आहे की डोळा उगवायला माती किती लागते, 1 इंच लागेल फक्त. थोडीशी माती असली आणि त्याला हलकं-हलकं मग पाणी द्यावं लागेल 3-3, 4-4 सऱ्याला. असं जास्त जर पाणी दिलं तर मग त्याच्यावरची जी माती जाणार आहे. मग ते उगवणशक्तीला प्रॉब्लेम येणार आहे. जर आपण तसं केलं तर जसं तुमचं 20-25 दिवस लागणार आहे ओली लागवडमध्ये ऊस निघायला, कोरडी लागवडमध्ये तुम्हाला 15 दिवसामध्ये ऊस निघालेला दिसेल. तर हे कोरडी लागवड खूप आवश्यक आहे आणि याच्यापासून जर्मिनेशन पण खूप चांगलं होते आणि ऊस आपलं लवकर निघून जाते. कोरडीमध्ये कसं आहे की ऊस पूर्ण निघत बी नाही आणि उशीर लागते. तर ह्या 2 पद्धती आहेत. आता याच्यानंतर जे आहे, अंतरचा जे विषय चालू होता आपला, अंतर कसं असायला पाहिजे, त्याच्या अगोदर पाणीचं सांगून देतो, पाणी व्यवस्थापनाचं. की आता हे शेतकऱ्यांची खूप मानसिकता आहे की ऊसाला पाणी भरपूर लागते म्हणून, आणि कसं आहे की सरी तुडुंब भरून पाणी देतात, पण तसं नाही व्हायला पाहिजे. ते एकदम चुकीची पद्धत आहे. त्याला थोडं थोडं पाणी सारखं द्यायला पाहिजे. पाणी कसं यायला पाहिजे की मुळाच्या परिघामध्ये असायला पाहिजे. त्याला हवा आणि पाणी ह्या दोन्ही गोष्टी लागतात. तुम्ही जर सरी भरून पाणी दिलं तर तेवढे दिवस पीक तुमचं सुप्त अवस्थामध्ये जाते. त्याला अन्नद्रव्याचा उचल होत नाही, त्याला हवा मिळत नाही आहे, म्हणजे कोमामध्ये गेल्यासारखं होते. त्याला हलकं-हलकं पाणी द्यायचं. थोडं-थोडं पाणी, जास्त वेळ द्या त्याला. तसं दिलं तर कसं आहे की एक वापसा कंडिशन पाहिजे आहे. त्याला हवा मिळायला पाहिजे आणि पाणी मिळायला पाहिजे. आणि असं बी नाही व्हायला पाहिजे की त्याला जास्त ताण पडायला पाहिजे आहे. ताणही नाही पडायला पाहिजे आहे आणि पाणीही त्याला मिळायला पाहिजे. तर या पद्धतीनं आपण हलकं-हलकं पाणी देऊ शकतो, जे की नाही की आपल्याकडे पाणी भरपूर आहे आणि आपण भरपूर पाणी दिलं. एकदा पाणी दिलं म्हणजे आता काही नंतर काही जास्त दिवस द्यायची काही गरज नाही आहे. तर तसं जर केलं तर ते सुप्त अवस्थामध्ये जाणार आहे. तर याच्यानंतर येऊ आपण अंतरावरती. आता अंतर कसं असायला पाहिजे आहे. आता कसं आहे की जुनी जी पद्धत होती, 2.5-3 फुटाची सरी होती, 3-4 डोळ्याची टिपरा होतात, तोंडावर तोंड, सवयीनं दीडीनं असं आपण लागवड करायचं. आता त्याच्यानं व्हायचं काय? तसं केल्याच्या नंतर अंतर कमी केलं तुम्ही आणि सवयीनं दीडीनं लागवड करत होते, तर त्याच्यामध्ये फुटवा खूप जास्त यायचा. त्यावेळेस ते जर तुम्ही 3 फुटाची सरी केली तर 3-4 टन बेणं लागायचं. बरोबर आहे. आणि जर डोळ्याचा जर विचार केला तर जवळपास 30,000 पर्यंत डोळे लागायचे. बरोबर आहे. आता समजा 30,000 डोळे लागले गेलेले आहे आणि एका डोळ्याला 4च फुटवे समजू आपण. तर किती फुटवे झाले मग? 1.25 लाख फुटवे जवळपास. तर तसं जर केलं तर 1.25 लाख फुटवे निघतील. बरोबर आहे. पण आता शास्त्र काय सांगतोय की पक्व ऊसाची संख्या, जो कारखान्याला ऊस जातोय त्याची संख्या किती असती? 40 ते 45,000. म्हणजे एका एकरामध्ये 43,560 स्क्वेअर फूट असतात आणि एका स्क्वेअर फूटला, एका चौरस फूटला एकच ऊस जगतोय. त्याच्यापेक्षा ऊस जास्त जगू शकत नाहीये. तुम्हाला 40,000 फुटवे पाहिजे आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि त्याच्यापेक्षा कमी नाही.
तुम्ही अंतर कमी केलं तर तुम्हाला फुटवे निघाले. मग काय झालं, जे तुम्हाला 40,000 फुटवे ठेवायला पाहिजे तेही तुम्हाला मर्यादित ठेवता आले नाही. 40,000 पेक्षा बी फुटवे कमी झालेले आहे. तर आपल्याला पाहिजे आहे ऊसामध्ये 40,000 फुटवे जास्तीत जास्त, म्हणजे 43,560 चौरस फूट आहे, आपण 40,000 घेऊ. आता तुम्ही 40,000 फुटवे ठेवले. 1 किलोचा जर ऊस राहिला तर किती टन निघेल? 40 टन. 1.5 किलोचा जर ऊस झाला तर किती टन निघेल? 60 टन. 2 किलोचा जर झाला तर किती निघेल? 80 टन. 2.5चा झाला तर मग 100 टन निघाल, आणि जर 3 किलोचा झाला तर 120 टन निघाल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 120 टनावाले बी बरेचसे शेतकरी आहे. आता त्यांचं पूर्ण लक्ष 150 टनावर आहे. तर आपल्याला हे गणित समजलं की आपल्याला ऊसाची फुटव्याची संख्या किती पाहिजे आहे आणि त्याला ते जगवण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे. तर आपलं ऊस जर 2 किलोचं जरी बनलं कमीत कमी, तर ह्या पद्धतीनं 80 टन निघाल, आणि 2.5 किलोचा जर झाला तर आपण 100 टन गाठू शकतो. त्यासाठी अंतर जे आहे 3 फुटाचं आपल्याला पाहिजे नाहीये. 3 फूट अंतर ठेवला, दाटणी होऊन जाईल, फुटवा जास्त निघाल, आणि खाऊन पिऊन मिळणारी फुटव्याची संख्या खूप जास्त राहील. मग तुम्हाला 40,000 फुटवे बी मर्यादित ठेवता येणार नाही. त्यासाठी ज्याच्याकडे बैल मशागत आहे त्यांनी 4 ते 5 फुटापर्यंतची सरी काढू शकतात. 2 डोळ्यामध्ये अंतर 1.5 फूट ठेवू शकता. ज्याच्याकडे ट्रॅक्टरनं मशागत करणार आहे ते मग कसं आहे की 6, 7, 8 पर्यंत बी अंतर ठेवलं तरी काही हरकत नाही. पण बैल मशागतीवाले 4-5 फुटापर्यंत सरी काढून ठेवू शकतात. आणि काय करायला पाहिजे, आता 4 फुटाची सरी आहे, आपल्याला फुटवे किती पाहिजे आहे एकरामध्ये? 4,000. बरोबर आहे. तर आपल्याला कसं आहे की एक 100 रनिंग फूट अंतर मोजावं लागेल. 4 फुटाच्या सरीमध्ये तुम्हाला 400 फुटवे पाहिजे. जर तुम्ही 5 फुटाची सरी ठेवलेली आहे तर 500 फुटवे पाहिजे, आणि त्याच्यापेक्षा जर जास्त फुटवे निघत असेल तर त्याला एकच करता येते की मातीची भर देऊन फुटवा त्याला दाबावं लागेल. जर तुम्ही तोडलं तर 10 फुटवे अजून निघतील. एकच आहे त्याला उपाय, मातीची भर द्यायची, त्याला तोडायचं नाही. तोडले की फुटवा जास्त निघाल. आता इथं आपली मानसिकता कशी, ते आपल्याला फुटवा पाहिजे, त्याच्यासाठी फुटव्यासाठी औषध कोणी फवारतात, कोणी जेटाकोम काढतात, की बाबा फुटवे नाहीये तर जेटाकोम काढतो आपण. पण आपल्याला ही जरी फुटवे भेटत नसेल, समजा तुम्ही 100 रनिंग फूट भेटलं की आपल्याला कसं आहे की 400 फुटवे नाहीये, तर तुम्ही 50 ते 60 दिवसाच्या दरम्यान मग तुम्हाला जेठाकोम काढावं लागल. आणि जेटाकोम काढल्याचा फायदा दुसरा होते, एक तो फुटवा चांगला निघतोय, आणि दुसरं एकसारखी त्याची वाढ होते, म्हणजे खालीवर होत नाही. फुटवा मरतोय कधी, वरती फुटवा गेलेला आहे त्याची सावली खालच्यावर पडली की तो मरून जाते. तर त्यामुळे जेटाकोम काढल्याच्या नंतर आपल्याला त्याची फुटवं एकसारखं वाढणार आहे, पण आपल्याला ते मर्यादित करता आलं पाहिजे. नाही तर जेटाकोम काढला की फुटव्याची संख्या जास्त होते. तर त्या पद्धतीनं आपल्याला अंतर आणि रनिंग फूट एवढं मोजलं, तुम्ही मर्यादित 40,000 जर फुटवे ठेवले तर तुमचं उत्पादन वाढणार आहे. तर ह्या पद्धतीचं आपल्याला अंतर ठेवायचं आहे. आता दुसरं एक कारण सांगितलं होतं मी तुम्हाला की संतुलित खताचा आहार आपण देत नाही, असंतुलित खताचा आहार देतो आणि वेळेवर देत नाही. तर हे खतं कसं आहे की तुम्हाला सांगितलेलं आहे की ऊस हे खादड पीक आहे. बरोबर आहे. 1 टन ऊस पिकवायला शास्त्रानं सिद्ध केलेलं आहे की नत्र किती लागते, स्फुरद किती लागते आणि पालाश किती लागते. 1 टनासाठी शास्त्राने हे सिद्ध केलेलं आहे. म्हणजे 1 टन ऊस पिकवायला किती लागते? 2 किलो नत्र लागल, 1.25 किलो स्फुरद लागल आणि 1.25 किलो पालाश लागल. आता 2 किलो म्हणजे कसं, आता युरियामध्ये 46% नत्र असते. 100 किलो ज्या वेळेस देतो त्याला ते 46 किलो मिळाला. असं आहे ते. 2 किलो म्हणजे ते युरिया आणून 2 किलो टाकलं तसं नाही. त्याच्यामध्ये जे टक्केवारी आहे त्याला 100 जर केलं तर त्याला 46 किलो मिळालं. तर ते आपल्याला गणित करावं लागेल. तर 1 टन ऊस पिकवायला 2 सव्वा असं नत्र स्फुरद पालाश लागते. त्याच्यासोबत दुय्यम घटक आणि त्याच्यासोबत मग सूक्ष्म घटक पण द्यावं लागतात. तर त्या पद्धतीनं आता हे खताची वेळ कशी असायला पाहिजे, आता तुमची काय वेळ आहे मला माहीत नाही. पण आता हे 100 टन जर आपल्याला काढायचं आहे तर त्याची काय वेळ आहे ते सांगून देतो. पहिला डोस बेसल डोस अत्यंत आवश्यक आहे. ते तुम्ही द्यायलाच पाहिजे. लागवडीच्या आधी किंवा लागवडीबरोबर तुम्ही सरी काढून दिलेला आहे, माती आड त्याला करून टाकायचं, त्याच्यानंतर लागवड करायची. बेसल डोस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण काय आहे, स्फुरद आणि पालाश लागू व्हायला 30 ते 40 दिवस लागतात. आपण बेसल डोस देत नाही. आणि जे वरती जे फुटवा जाणार आहे, ज्याचा ऊस बनणार आहे सुरुवातीच्या फुटवेचा, त्याच्यासाठी हे बेसल डोस महत्त्वाचा आहे. तर त्यामुळं लागवडीच्या अगोदर किंवा लागवडीच्या बरोबर बेसल डोस द्यायला पाहिजे. जसं आता आम्ही सांगताना उदाहरणार्थ सांगतो, तुम्ही कोणतेही ग्रेड देऊ शकता, 10-26-26, जे काही 24 जे काही मार्केटमध्ये असेल. पण आम्ही जे सांगतो कसं सांगतो, DAP 2 बॅग
पोटॅशचे 2 बॅग सुरुवातीला. त्याच्यानंतर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सल्फर दुय्यम घटक आणि सूक्ष्म घटक म्हणजे पूर्ण संतुलित आहार देतो आणि त्याच्यासोबत बी मायक्रोरायझा ह्युमिक ॲसिड वगैरे देता येते. हा असा डोस सांगतो. नत्र स्फुरद पालाशमध्ये 2-2 बॅग, DAPची 2 बॅग, पोटॅशचे 2 बॅग. हा पहिला डोस बेसल डोस झाला. त्याच्यानंतर लागवडीनंतर 20 दिवसांनी आम्ही युरियाची फक्त एकच बॅग सांगतो 20 दिवसांनी आणि त्याच्यानंतर परत 20 दिवसांनी एक बॅग टाकल्याच्या नंतर म्हणजे लागवडीनंतर 40 दिवसांनी परत युरियाची एक बॅग. मधले 2 डोस फक्त युरियाचे सांगतो. त्याला नत्र जास्त लागते 2 किलो, 1.25 किलो आणि 1.25 किलो म्हणजे जास्त काय त्याला पाहिजे आहे, नत्र पाहिजे आहे. तर मधल्या 2 डोसमध्ये युरिया सांगतो आपण. मग त्याच्यानंतर चौथा डोस कधी सांगतो की बाड मांदणीच्या अगोदर. बाड मांदणी जे करतो आपण त्याच्या अगोदर मग आपल्याला चौथा डोस द्यायचा आहे. त्याच्यामध्ये मग एक बॅग DAPची, एक बॅग पोटॅशची, एक बॅग युरियाची आणि त्याच्यानंतर मग मोठ्या बांधीला मग मोठा डोस द्यायचा आहे. त्यावेळेस 3 बॅग युरियाचे द्यावं लागतात, एक बॅग पोटॅशची आणि 2 बॅग DAPची आणि त्याच्यासोबत कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर. बेसल डोस आणि शेवटचा जे डोस आहे याच्यासोबत मिशन GR जे की CTPR मधलं कीटकनाशक आहे. तर ठेवलं का शंकर? मिशन GR दाखवून द्या. हे अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. कशामुळे आवश्यक आहे? जे तुमची पोंगे अळी यायली, खवले कीड यायली, लष्करी अळी यायली, बरेचसे जमिनीमधली उपद्रवी किडी आहे. परत आपण उसाला फवारणी करत नाही तर ते टाळण्यासाठी बेने प्रक्रिया करून आपल्याला ते मिशन GR टाकावं लागते एकरी 4 किलो बेसल डोसला. जर आता तुम्ही बेसल डोस दिला नाही, मधलं काही डोस देत असेल युरियाचा तर त्याच्यासोबत तुम्हाला मिशन GR टाकावंच लागल. नाही तर तुमचं पोंगे अळी याच्यानं बरंचसं खवले किडनं ऊस तुमचं खराब होणार आहे. एकदा अगोदर आणि एकदा शेवटीला मोठ्या बांधणीला. तर याच्यासोबत मिशन GR टाकणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाकडं कसं आहे 1 एकरापेक्षा जास्त आहे. त्यांनी 1 एकराला टाकून बघायचं. तिथं बघा खवले कीड येते का ऊस गेल्याच्या नंतर, ऊस लाल पडतोय का, पोंगे अळी येते का, नाही येणार आहे. हे कीटकनाशक आहे, हे टाकावंच लागणार आहे ह्या खतासोबत. असा हे संतुलित आहार आहे. तर या पद्धतीने जर खतं तुम्ही दिले, तुमच्या जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्ब चांगला असला, जीवाणूची संख्या चांगली असली तर नक्कीच उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. आता जे मुख्य विषय आहे आपलं तणाचं, त्या विषयावर येऊ कारण की त्याच्यामध्ये बरेचसे डाऊट आहे आणि ते समजून घेणं खूप खूप अत्यंत आवश्यक आहे. जसं आता जुनी म्हण आहे आपली, तण खाई धन. कशामुळे म्हणतो आपण की आपण जे काही खतं दिलेलं आहे, पाणी दिलेलं आहे, जे तणाला मिळते, पिकाला मिळते, ते तणालाही मिळते. त्यामुळे म्हणतो आपण काय, तण खाई धन. पण कसं आहे की आता सर्वात हुशार शेतकरी कोणता आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय करतात त्यांचीच प्रॅक्टिस सांगायलो मी. त्यांचाच अनुभव, मी अगोदर तिथंच काम केलेलं आहे. त्यांची जी प्रॅक्टिस आहे तेच सांगायलो. सर्वात हुशार शेतकरी ते आहे, एक तर तण नाही दिसताना बी फवारणी करणार किंवा निघाला की तण फवारणी करणार आहे पहिलं पाणी दिलं तर. कशामुळं की लहान तणावर जर तुम्ही फवारणी केली तर त्या तुम्हाला तणनाशकाचा उपयोग होणार आहे. पीक आहे आणि तण आहे, पिकापेक्षा तण हे 7 पटीनं जास्त अन्नद्रव्य आणि पाणी घेते. एवढं त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, याच्या तणामध्ये ते गुणधर्म आहे पिकापेक्षा 7 पटीनं जास्त. मग का बरं तुम्ही सगळे तण निघू देतात, मोठं तण होऊ द्या म्हणतात? तेवढं तुमचं नुकसान व्हायलं, 50% नुकसान तुमचं तणामुळं व्हायलं. आणि ते पण आपण कसं आहे की आपण ऊसामध्ये काही करत नाहीये, फक्त खत आणि तणनाशकच फवारतो आणि ते पण वेळेवर आपण तणनाशक फवारत नाहीये. नुकसान होऊन गेल्याच्या नंतरच फवारणी करायला आपण. तण निघालं की फवारणी करायची, कारण की मार्केटमध्ये बाजारामध्ये असे तणनाशक आहे की जे निघालेल्या तणालाही काम करते आणि जे निघायचे बाकी आहे त्याला सुद्धा काम करते. तर सुरुवातीला जर तणाचं नियंत्रण केलं तर तुम्हाला त्या तणनाशकाचा उपयोग होतो. तुम्ही जे केलेला खर्च आहे त्याचा फायदा होऊ शकतो. आता तणनाशक वापरायचे काही नियम आहे, ते नियम मी तुम्हाला सांगून देणार आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची चांगली की तणनाशक हे दुधारी शस्त्र असते. याचा जर वार बरोबर चालला तर तणाचं नियंत्रण होते आणि जर वार चुकला की आपल्या डोक्याला लागते, म्हणजे आपलं नुकसान होते. मोठ्या तणावर आपण फवारणी करतो, आपल्याला रिझल्ट येत नाही, म्हणजे आपल्याला नुकसान होऊन जाते. तर त्यामुळं बारीक तणावरच फवारणी करायची. आता पहिला नियम काय तणनाशक फवारायचं? पहिला नियम हे आहे तणनाशक फवारायचं की जमिनीमध्ये ओलावा असणं आवश्यक आहे. ओलावा असल्याशिवाय आपण तणनाशक तर फवारत बी नाही. तर ओलावा असणं आवश्यक आहे, 1 नंबरचा नियम आहे. दुसरा नियम काय आहे की पाणी एकदम स्वच्छ पाहिजे आहे. गढूळ पाण्यामध्ये तणनाशक जे आहे निष्क्रिय होऊन जाते. पाणी स्वच्छ पाहिजे. जाड पाणी असेल तर निंबू पिळा तुम्ही.
नाही तर मग डेकोरस आणा, डेकोरस हे करा, त्याचं पीएच सामू वगैरे मेंटेन करण्यासाठी. पण तणनाशकाची फवारणीमध्ये पाण्याचा खूप काही रोल आहे. ते जर व्यवस्थित नसलं तर मग आपल्याला रिझल्ट येणार नाही. हा दुसरा नियम आहे. तिसरा नियम काय आहे, तणाची अवस्था 2 ते 3 पानावर असलं तरच तण नियंत्रण करायला पाहिजे. इंचावर असेल तर 3-4 इंचापर्यंत चालेल. त्याच्यापेक्षा मोठ्या तणावर काही शेतकऱ्याला रिझल्ट येतात. इथं बी मोठं तण झालं होतं, आपण फवारलं, रिझल्ट आले. पण कसं आहे की मोठं तण होईपर्यंत तुमचं तेवढं नुकसान झालेलं आहे. तर त्यामुळं कसं आहे की 2 ते 3 पानावर असतानाच फवारणी करा, तर तुम्हाला रिझल्ट खूप 100% चांगले येतात. हा त्याचा तिसरा नियम आहे. चौथा नियम काय आहे की पंप हे साधा पाहिजे आहे. काही शेतकरी पेट्रोल पंपानं जर चालू असते, त्याच्यानं काय होते, अर्धा औषध हवेत तोडून जाते आणि अर्धच पिका तणाला मिळते. तर त्यामुळं त्याचं नियंत्रण 50%च रिझल्ट येतात, 100% मग रिझल्ट येत नाही. त्याच्यानंतर एकरामध्ये किती पंप पडायला पाहिजे आहे आणि एकरामध्ये पाणी किती पडायला पाहिजे. तर शास्त्र काय सांगते की 150 ते 200 लिटर एकरामध्ये पाणी तणनाशकांमध्ये फवारणी व्हायला पाहिजे आहे. पण कमीत कमी कसं आहे की 120 लिटर तरी पडायला पाहिजे. आपण किती पंप फवारतो, 5 पंप 6 पंप, 60 लिटर पाणी, 75 लिटर पाणी, एवढंच पाणी देतो. तर तसं न होता त्याला पाणी 120 लिटर पडायला पाहिजे आहे. काय नुकसान व्हायला तुम्हाला माहिती झालं का, की तुम्ही पाणी कमी वापरायले म्हणून. पाणी कमी वापरत आहे म्हणून त्या तणामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होत चाललेली आहे. त्यामुळं तणनाशकाचा तुम्हाला डोस वाढवावं लागायला आहे. जे काही ॲक्च्युअली डोस होता ते न वापरता तुम्ही पंपाचं प्रमाण वापरता म्हणून डोस जास्त वापरतात. जसं सोयाबीनचं नवीन औषध आलं होतं इमिजात हायपर, त्यावेळेस 30 मिली प्रमाण होतं त्याचा पंपाला, 10 पंप करायचे होते. आता 30 मिलीनं काही होत नाही. बरेचसे शेतकरी 50-60 मध्ये ऑटोमॅटिकच वापरू लागलेले. कशामुळे त्याची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे. जसं इमिडाची केळीमध्ये झालेली आहे मावासाठी, इमिडाचं प्रमाण 5 मिलीचा होता. आता 15 मिली टाकलं, ते पूर्ण इमिडा जरी ओतलं तरी 2 मिली 5 मिली सारखे रिझल्ट राहिलेले नाही. तर अशी प्रतिकारशक्ती निर्माण व्हायली आहे. तर तणामध्ये पण तसंच आहे की पाणी तुम्ही कमी वापरलं तर तणामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि आपलं खर्च जे आपण करायलो तर आपल्याला 2च पंप एक्स्ट्रा वापरायचे. कसे वापरायचे आहे ते, जे तुमचा नोझल आहे फक्त नोझल तुम्ही चेंज करा. जर तुमचे 5-6 पंप पडत असतील तर कट नोझल, फ्लट फॅन नोझल जर वापरलं तुम्ही, त्या लिटरेचरमध्ये नोझलचं चित्र दिलेलं आहे. ते नोझल जर तुम्ही वापरलं तर 2 पंप एक्स्ट्राच पडणार आहे. त्याला काय सरळ असंच करायचं आहे. त्याच्यानं पाणी थोडं जास्त पडते, फडासारखा पडते. त्यामुळं कसं आहे की 6चे 2 पंप एक्स्ट्रा पडणारच आहे, 8 पंप पडणारच आहे. त्यामुळं कट नोझलचा वापर करायला पाहिजे. त्याच्यानंतरचा नियम काय की जे काही या कंपनीने एकरी डोस सांगितलेला आहे, ते डोस एकरामध्ये तेवढंच पडायला पाहिजे. जसं सोयाबीनचं तणनाशक आहे, 300 मिलीचा डोस आहे. तर 300 मिली ते पडायलाच पाहिजे. 120 लिटर पाणी आणि 300 मिली ते. तर तसंच ऊसाची जे काही तणनाशकं आहे, त्यांचे एकरी डोस सांगितलेले आहे. त्या एकरामध्ये तेवढे डोस पडायलाच पाहिजे. आता ऊसच एक असं पीक आहे की याच्यामध्ये भरपूर तणनाशक आहे. बाकी कोणत्याच पिकामध्ये एवढे तणनाशक नाहीये, एवढे ऑप्शन नाहीये. ऊसामध्ये भरपूर आहे. पण आता काही तणनाशकं अशी आहे की काही व्हरायटीवर चालत नाही. 10,001 असेल, 8,005 असाल, अशा व्हरायटीला काही तणनाशक चालत नाही. पण आपण काय, आपलं जुनं काय आहे, मेट्रिब्युजिन आणि 2,4-D हे आपण सर्रास वापरत आलेलो आहे आणि याच्यावरच आपलं विश्वास आहे. बरोबर आहे. तर आमच्याही कंपनीचं 2,4-D आणि मेट्री आहे. मेट्री येते आमचं अँकर नावानं आणि 2,4-D येते आमचं ट्विस्टर नावानं. पण आता हे शेतकऱ्यांची लक्षण म्हणजे अडचण लक्षात घेता कंपनीने काय केलं, ह्या दोघांचं मिक्सिंग करून टाकलं. ते बनवलं नक्षत्र. याच्यामध्ये बघा, मेट्रिब्युजिन आहे 16.8 आणि सोडियम साल्ट आहे 2,4-D आहे 56. ह्या दोघांचं मिक्सिंगच केलेलं आहे नक्षत्रामध्ये. आता मिक्सिंग केल्यामुळं काय झालं माहिती आहे का, आता जे 2,4-D मध्ये विषारीपणा होता, त्या विषारीपणामुळं काय व्हायचं, ऊस पिवळं पडायचं. तुम्ही जे लवकर फवारणी करत नाही ना, कशामुळं करत नाही, की ऊसाला शॉक लागते, त्याचा अजून काही ऊस निघायचं बाकी आहे, फुटवा निघणार नाही, त्यामुळं आम्ही लवकर फवारणी करत नाही 2,4-D आणि मेट्रीची. तर कंपनीनं काय केलं, आमच्याकडे ते 2 घटक होते, ते बाजूला ठेवून आता हे काढलं, याचं कॉम्बिनेशन केलं आणि सर्व विषारीपणा नक्षत्रमधला 2,4-D मधला कमी करून टाकला. म्हणजे काय झालं त्याच्यानं, आता नक्षत्राची फवारणी केली तर ऊस पिवळं पडणार नाही. 10-15 दिवसामध्ये केली, काही ऊस निघालेले आहे, काही ऊस निघायचं बाकी आहे, त्याला काही इफेक्ट होणार नाही. सगळ्यात चांगलं काय की एकदम लहान तणावर फवारणी करायलो, म्हणजे कसं आहे की लहान तणावर नियंत्रण चांगलं होत चाललेलं आहे. परत 2-2.5 महिने पुढं तण निघणार नाही. त्याच्यानंतर कसं आहे की आता याचा विषारीपणा केलं म्हणून महत्वाचं काय, बाजूला कापूस आहे, बाजूला भुईमुग आहे, आपण टुपरोटी फवारत नाही. आता काही ठिकाणी टरबुजाचे प्लॉट आहे, बरोबर आहे, काही भाजीपाला आहे. आता तर काय करतात, फक्त मेट्रिक्स फवारतात
टू फवारतच नाही, कारण कशामुळे बाजूला नुकसान होईल ना. ते विषारीपणा कमी केलेला आहे म्हणून हे तुम्ही बाजूला तुमच्या लागूनच असलं तरीही तुम्हाला अजिबात साईड इफेक्ट होत नाही दुसऱ्या बाजूच्या पिकाला. हे याच्यामध्ये खूप खूप अत्यंत महत्त्वाचं पॉईंट आहे. त्याच्यानंतर काय याच्यामध्ये गवतवर्गीय आणि गोल पानाचे लहान जे तण आहे ते सर्व प्रकारचं पूर्णपणे नियंत्रण करते. एकरचा जे डोस आहे, नक्षत्राचा एकरचा डोस आहे 1250 ग्रामचा. तर 1250 ग्रामचा डोस आहे. आम्ही सांगतो की एकरामध्ये 10 टाक्या करा 1250 ग्राम. तर तुम्ही काय करतात की हो 10 टाक्याचे 10 लिटर पाणी घेतात, 10 ग्लास याचा द्रावण बनवतात, फवारतात 2 एकरला, एकराला 5 टाके. म्हणजे काय केलं, एका एकराचा डोस 2 एकरामध्ये फवारला आणि तण बी मोठं होतात. मग काय करतात, कदम साहेबाकडे जातात. ते नक्षत्र दिलं होतं ते काही विशेष वाटलं नाही हो. 10 टाके तुम्ही सांगितले होते कदम भाऊ, आम्ही 10 टाक्या केले त्याचे, पण ते काही विशेष वाटलं नाही. कदम साहेबांनी सांगितलं होतं की एकराचा डोस आहे. तुम्ही काय केलं, त्याचं 2 एकर केलं आणि नाव कोणाला ठेवायले, कदम साहेबांना. तर जी ही कंपनी, हेच याचंच असं म्हणत नाही मी, ज्याही कंपनीचं तणनाशक तुम्ही वापरत असाल त्याचं जे एकरचा डोस असेल ते एकरचा डोस पडायलाच पाहिजे. 10 टाक्या होत नाही ना आपल्या एकरामध्ये, 8च टाक्या करा. 8 टाक्या याची एकरामध्ये तुम्ही फवारायलाच पाहिजे. बाळापूरमध्ये एक शेतकरी आहे, गेल्या वर्षी त्यांनी 10 टाक्या केले होते. अगोदर 1 एकरला फवारला होता, नंतर त्यांनी 16 नग घेऊन गेले नक्षत्राचे. मला मग ते दुकानदाराने भेट करून दिली. तर मला काय झालं की म्हणलं की खूप चांगलं तणनाशक आहे, माझा ऊस पिवळं पडलं नाही, की जे की मी तणनाशक थोडंसं फवारायला मागं पुढं बघत होतो, ऊस पिवळं पडते, बाजूला माझं टरबूज असायचं. तर याचा ना साईड इफेक्ट झाला नाही आणि तण माझ्याकडं 2-2.5 महिने निघाला नाही, एवढं क्लीन राहिलं. तर मग त्याला विचारलं, मग तुम्ही त्याचे टाके किती केले? साहेब एकराला 10 टाके केले आणि एकराला 1250 ग्राम वापरलं, म्हणून मला त्याचे रिझल्ट चांगले आले. तर आपल्याला जर 10 टाक्या फवारणं होत नाहीये तर आपण मग 8 टाक्या करायला पाहिजे आहे. आणि याच्यानंतर ते डायरॉन दाखवून द्या. डायरॉन जे आहे ते कशासाठी घ्यायचं ते सांगून देतो. जास्त हरड आहे ज्या ठिकाणी, शिपू आहे, तर हे एवढं याच्यानं थोडंसं पिवळं पडेल शिपू वगैरे, पण हरड वगैरे याच्यानं जात नाही. तर त्याच्यासाठी कसं आहे की जर तुम्ही डायरॉन जर टाकलं तर तुमचं हरड, शिपू वगैरे सगळ्याच प्रकारचे मग तण कव्हर होणार. हे आहे डायरॉन. हे कधी टाकायचं आहे, ज्याच्याकडे हरड शिपूचा तण जास्त आहे त्या शेतकऱ्यांनी फक्त टाकायचं. ते नाही तर हे नाही टाकलं तरी चालते, फक्त एक तर नक्षत्रानंच काम होते. आता इथं हरड शिपू होती प्लॉटला यांच्या, त्यामुळे कसं आहे की हे डायरॉन आणि नक्षत्र हे दोन्ही मिक्स केले, त्यामुळे कसं आहे की त्यांचं जवळपास सगळं तण निघून गेले. फक्त आता तिथं काय राहिलं, नागरमोथा काही ठिकाणी पिवळं पडलेलं आहे, काही ठिकाणी हिरवं दिसलेलं आहे. तर नागरमोथा ह्या 2 तणनाशकांना जात नाही. त्याच्यासाठी बी आमच्याकडे आहे नागरमोथा. जर आपल्याला घालवायचं आहे फक्त 50 रुपये खर्च करावा लागते. ट्रिक नावाची पुडी आहे क्लोरोमिरॉन इथाइलची, त्याची 8 टाक्या करायची आहे. 8 टाक्या करून एकरामध्ये जर फवारलं तर नागरमोथा, हळद, शिपू कोणताच तण राहत नाही. ह्या तिघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर. हे का बरं वापरायचं आहे आपल्याला? नक्षत्र आपल्या उसाला साईड इफेक्ट होत नाही. आपल्या उसाला जर साईड इफेक्ट होत नाही तर जमिनीची सुपीकतावर परिणाम होत नाही. वर्षातून 2 वेळेस तणनाशक फवारलं तर आपली जमिनीची सुपीकता व्यवस्थित राहते. त्याचा जर अतिरेक झाला तर जमिनीची सुपीकता कमी होते, जीवाणूची संख्या कमी होते, सेंद्रिय कर्ब कमी होते, जे की शेतकऱ्यांच्या आता डोक्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे तणनाशक वापरायचं काही शेतकरी कमी करू लागले. आता काय हरड जात नाही म्हणून कसं आहे की काही शेतकरी थोडासा मोठा ऊस झाला की मग राऊंडअप घेतात. काही शेतकऱ्यांनी राऊंडअप मोठ्या ऊसावर घेतलेला आहे, ते ऊस पडला, लोडला. असं आहे त्याचा साईड इफेक्ट. तर कसं आहे की आपण सुरुवातीला जर नियंत्रण केलं तर कसं आहे की पुढे तुम्हाला तणनाशक फवारायची आवश्यकता पडणार नाहीये. तर माझी विनंती राहणार आहे की प्रत्येकाने यावर्षी एक एकराला तरी नक्षत्र डायरॉन मिक्सिंग करून फवारणी करावं, हे माझी विनंती आहे. तर हे झालं सगळं आता तणनाशकाबद्दल. आता कसं आहे की आता आपला विषय चालू होता 100 टनाचा फॉर्म्युला. तर ह्या गोष्टी तर मी सांगितलं. आता राहिलेलं आहे शेवटचं फवारणी. तर मराठवाड्यामध्ये काय असते, त्यांना फवारणी करा म्हटलं तर ऊस हे फवारायचं पीक आहे का असं आश्चर्याने बघतात शेतकरी. ऊस हे फवारायचं पीक नाही म्हणतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 4 फवारणी करतात. कशासाठी करतात? ऊसाच्या कांड्याची जाडी आणि लांबी वाढवण्यासाठी. आणि ऊसाला पण कीड आणि रोग येतात ते तुम्हाला सांगितलेलं आहे. रोग आणि किडीचं नियंत्रण व्हावं आणि ऊसाच्या कांड्याची जाडी आणि लांबी वाढवावं, त्यामुळं कसं त्याचं वजन वाढं. जसं आपलं ठरलेलं आहे 40,000 ऊस 2 किलो 80 टन, 40,000 ऊस 2.5 किलो 100 टन, 40,000 ऊस 3 किलो 120 टन. तर इथं जर आपल्याला हे लक्ष जर गाठायचं आहे, 100 टनापर्यंत जर जायचं आहे तर मग तुम्हाला फवारणी करावं लागेल.
त्याच्यासाठी 4 फवारणी आहे. ज्याला कोणाला फवारणी करायची आहे, मी शेड्यूल त्याचं जे वेळापत्रक आहे कदम साहेबाकडे देऊन टाकल किंवा माझा नंबर देईल. तुम्ही त्यावेळेस ते फवारणी करू शकतात. कारण कसं आहे की आता तुम्ही फवारणार आहे का नाही फवारणार आहे माहिती नाही. कारण की तुम्ही जेवढं करता तेवढी ती माहिती मी दिलेली आहे. टाईम बी बरंचसं घेतलेला आहे. पण ज्यांना कसं आहे की ह्या गोष्टी करायची आहे, तर ते 4 फवारण्याचं वेळापत्रक मी तुम्हाला मला फोन केला तर मी फोनवर बी सांगेल आणि कदम साहेबाकडे बी शेड्यूल ठेवून टाकलं. काय नाही त्याला साधा कीटकनाशक, बुरशीनाशक आहे. त्याच्यासोबत संजीवकर लागते, 6BA, GA, IBA लागते. पहिल्या फवारणीमध्ये रिल्यू म्हणून सीवेड एक्स्ट्रॅक्शन आहे ते घ्यावं लागते. त्याच्यासोबत IBA आणि 6B घ्यावं लागते पहिल्या फवारणीला. दुसऱ्याला गोल्ड स्टीम घ्यावं लागते. त्याच्यासोबत मग 6BA, GA घ्यावं लागते. अशा प्रकारचे फवारणी आहे कांड्याची जाडी आणि लांबी वाढवण्यासाठी. ते जर वाढलं, आपलं ऊस जर कसं आहे की 2.5 किलोचा झाला तर आपलं 100 टन निघाल. आणि कसं आहे की लवकर तोड द्यायची आहे याच्या भानगडीमध्ये पडायचं नाही. आपल्याला जर 100 टन काढायचं आहे तर 40 कांड्यावर पाहिजे. बरोबर आहे का? 40 कांड्या जर असले तर 100 काढणार आहे तुम्ही. 30 ते 40च्या मध्ये जर कांडे असतील तर मग कसं 70-80 टनापर्यंत निघू शकते. आणि 30च्या खाली जर असाल तर त्याचं आपल्याला आता जे निघू लागलेलं आहे 40-50 टन तसं राहील. मग तर तोड पण आपल्याला लवकर हे करायची नाही. तर काही शेतकरी कसं कारखान्यावाले आले की बाबा माझा पहिला घ्या, माझा पहिला घ्या, काही नाही नमस्ते जे म्हणाल ते पहिला म्हणजे लवकर तोड आपण घालतो. तर तसं न करता 40 कांड्यावर जर ऊस असला तर आपल्याला टनेज मिळणार आहे. तर आपलं खूप खूप धन्यवाद आपण टाईम दिल्याबद्दल. कारण की वेळ खूप झाली होती. बरंचसं तुम्ही टाईम दिलं, लक्षपूर्वक ऐकलं. खूप खूप आपलं धन्यवाद.